श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षात विशेष महात्म्य असलेला चातुर्मासाचा काळ सुरू आहे. अगदी काही दिवसांनी चातुर्मासाची सांगता होत आहे. दिवाळीनंतर प्रबोधिनी देव उठणी कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. तत्पूर्वी कार्तिक शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी होत आहे. नोव्हेंबर महिन्यातील या विनायक चतुर्थीचे विशेष म्हणजे या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्दल पुराणात तसेच गणेश पुराणामध्ये संदर्भ आढळून येतात. असे सांगितले जाते की अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार व्हावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते, तर वद्य पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. गणेश व्रतांमध्ये या दोन्ही चतुर्थींना गणपती पूजन करणे खूप शुभ फलदायी मानले गेले आहे. आणि आज 5 नोव्हेंबर 2024 वार मंगळवारी अंगारक विनायक चतुर्थी आलेली आहे. या दिवशी गणपतीच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही विशेष उपाय केल्याने आपल्याला त्याचे लाभ होतात. तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज आलेल्या अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरात जाळल्यामुळे तुमच्या घरात असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. गणेशांनी मंगळाला वर दिला होता की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल. असा वर दिला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य नाही झाले तर मनोभावे तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पांसमोर काही उपाय करावेत. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या, अडचणी ह्या असतात आणि त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. जसं की आर्थिक समस्या असतील आणि त्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. बऱ्याचदा आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. बऱ्याचशा घरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं, पैसाही मुबलक असतो, तरी देखील त्या घरामध्ये शांतता नसते. घरामध्ये सतत वादविवाद होतात, भांडण, कलह होतात, कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि अशा घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास नसतो. कारण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर सुख, शांती आणि समाधान देखील लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं जातं. तर पहा, श्री गणेश जे आहेत ते विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या भक्तांवर येणारी संकट, विघ्न दूर करतात, भक्तांचं कल्याण करतात आणि त्याचबरोबर ते विद्येचे दैवत देखील आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांविषयक काही समस्या असतील, मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल किंवा एखादी मुलं खूप अभ्यास करत असतात, हुशार देखील असतात, तरी देखील त्यांना खूप कष्ट करून, मेहनत करूनही म्हणावं तसं परीक्षेमध्ये यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. मुलं मोठी असतील, नोकरी व्यवसाय करणारी असतील, तिथे त्यांच्या काही समस्या असतील, नोकरीमध्ये त्यांना बढती हवी असेल किंवा व्यवसायामध्ये सतत त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असेल, तर ही जे काही दोष किंवा वारंवार येणारी संकट, विघ्न जी आहेत ती दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींना उपाय करावेत. आणि आज आलेली अंगारक विनायक चतुर्थी तर अतिशय महत्त्वाची आणि शीघ्र फळ देणारी आहे. कारण बघा, या दिवशी श्री गणेश तत्व हे 1000 पटीने जागृत असतं आणि आपण केलेल्या सेवेचा, उपायाचा आपल्याला तितक्याच पटीने लाभ होतो. म्हणूनच आज हा प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीपासून ते चंद्रोदयापर्यंत करायचा आहे. बघा, विनायक चतुर्थीचं तुम्ही व्रत करत असाल तर चंद्रदर्शन झाल्यानंतर मग आपण ते व्रत किंवा उपवास जो आहे तो सोडत असतो. तर तेव्हापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा, कारण बरेच जण वर्किंग असतात, त्यांना घरी येईपर्यंत उशीर होतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करावा.
तर पहा, हा उपाय करण्याआधी आपल्याला काय करायचंय, घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची. दिवे लागणीनंतर आपण घराची स्वच्छता करत नाही आणि त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. पण त्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावायची, कारण कोणतीही सेवा किंवा उपाय ही अग्नीच्या साक्षीने होत असते. त्याचबरोबर तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची आणि या उपायाला सुरुवात करायची. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर मग तुम्ही एक छोटीशी प्लेट घेऊ शकता. स्टीलची घ्या किंवा तांब्या पितळीची घ्या. आता जी ही वस्तू तुम्ही या उपायासाठी घेतलेली आहे, मातीचं भांडं असेल किंवा स्टीलची प्लेट असेल, ती देवघरासमोर आपल्याला ठेवायची आहे. आता त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कापूर घ्यायचा आहे. हा कापूर भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच आहे. भीमसेनी कापूर नसेल तर मग साधा कापूर वापरला तरीही चालेल. पण बघा, भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता जी आहे ती साध्या कापुरापेक्षा जास्त असते. म्हणून भीमसेनी कापूरच वापरावा. आता किती भीमसेनी कापूर घ्यायचा आहे तर पहा, 5, 7, 9 किंवा 11 या विषम संख्येमध्ये आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्या कापराच्या वड्या घेऊ शकता. आता हा कापूर जाळत असताना आपल्याला एक-एक कापराची वडी जाळायची आहे. एकदम सगळ्या कापराच्या वड्या जाळायच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे खोबऱ्याची वाटी. पूर्ण जे खोबरं असतं त्याचे 2 भाग केल्यानंतर जी अर्धी वाटी असते ती तुम्ही घेऊ शकता. तशी वाटी तुमच्या घरामध्ये नसेल तर छोटीशी खोबऱ्याची वाटी, जी तुकडा असतो खोबऱ्याचा तो घेतला तरी चालेल. पण ओलं खोबरं घ्यायचं नाही, तर सुकं खोबरं घ्यायचं आहे. तर ती खोबऱ्याची वाटी आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची आहे. आता त्यावरती आपल्याला ह्या भीमसेनी कापराच्या वड्या एक-एक करून जाळायच्या आहेत. तर पहिली आपण कापराची वडी ठेवायची, त्याला आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर श्री गणेशांच्या अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः. पहिली कापराची वडी जळत आहे तोपर्यंत या मंत्राचं पठण करायचं. ती वडी संपत आली की दुसरी वडी टाकायची. परत या मंत्राचं पठण करायचं. असं करत-करत ज्यावेळेस शेवटची वडी तुमच्याकडे राहील, त्यावेळेस ती शेवटची वडी आपल्याला कापुरावरती प्रज्वलित करायची आहे आणि आपल्याला त्या मंत्राचं पठण करत-करत हे जे मातीचं भांडं आहे, ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये हे फिरवायचं आणि त्यानंतर मग परत आपल्याला देवघरासमोर आणून हे ताट ठेवायचं आहे. चतुर्थी तिथीला या मंत्राचं उच्चारण केल्यामुळे, पठण केल्यामुळे श्री गणेश प्रसन्न होतात. आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट, विघ्न, त्यांना असलेले सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी नष्ट करतात आणि त्यांचं कल्याण करतात. तर एवढा हा प्रभावी मंत्र आहे. आता हा उपाय केल्यानंतर खोबऱ्याची वाटी जी आहे ती जळून पूर्ण काळी होऊन जाते. या खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचंय तर पहा, घरामध्ये असलेली नकारात्मकता, घरातील असलेले दोष या खोबऱ्याच्या वाटीने शोषून घेतलेले आहेत. त्यामुळे ही वाटी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्या. आज चतुर्थीच्याच दिवशी किंवा उद्या सकाळी उठलं की मग अंघोळ वगैरे झाली, देवपूजा करायच्या आधी तुम्हाला या खोबऱ्याच्या वाटीला निर्माल्यामध्ये टाकायचं किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे. तर असा हा उपाय आज तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा अनुभव येईल. तर चला, झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.